तर मी आज चालली आहे हैदराबादला. हे गाईज, माझं नाव पूजा आहे आणि मी राहते मुंबईमध्ये. माझी ट्रेन होती कल्याणवरून, पण मी घरून जेवण करून नाही निघाली होती आणि मी रस्त्यात घेतली कचोरी आणि ट्रेनमध्ये मी खाल्ली कचोरी. आणि सगळे पहाड वगैरे बघून मी पोचली हैदराबाद स्टेशनला. सकाळी सकाळी 5 वाजता माझी ट्रेन तिथं पोचली आणि 1.5 तास मी थांबली वेटिंग रूममध्ये, कारण माझी बहीण आणि माझी मम्मी येणार होती. मग सकाळी सकाळी खाल्लं मी इडली वडा सांबर आणि मी पोचली स्टेशनला. तिथे माझी मम्मी आली आणि मग आम्ही चढलो बसमध्ये चढून आम्ही जाणार होतो श्रीशैलमला. श्रीशैलममध्ये आहे एक ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन. तिथून आम्ही निघालो मल्लिकार्जुन जायला. हैदराबादवरून 5 ते 6 तास लागतात श्रीशैलमसाठी. मग रस्त्यात आमची बस थोडा वेळ जेवणासाठी थांबली. तिथे पण आम्हाला इडली डोसा सांबर वगैरे भेटला. आम्ही तिथे पण हे डोसा वगैरे घेतलो आणि तिथंच आम्ही खाल्लो. मग खाल्ल्यानंतर तिथून आम्ही निघालो परत. इकडचं जेवण चांगलं नाही होतं, एकदम मीठ जास्तच होतं. आणि जिथे आम्ही जेवत होतो ते होतं हॉटेल नक्षत्र ग्रँड. मग सगळे आम्ही चढलो बसमध्ये. माझी विंडो सीट होती कारण मला खूप वोमिटिंग होते. मग रस्त्यात आम्हाला दिसलं हे एवढं मोठं डिंडी डॅम आणि हे खूप एकदम घाट वगैरे होतं. श्रीशैलम जाण्यासाठी खूप मोठं घाट लागते आणि इथं पूर्ण जंगल पण आहे. तर आम्ही भेटूया सेकंड ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.